नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता इन्स्पेक्टर साहेब ओवीला मिळवल्यानंतर जानकी, ऋषिकेश आणि इन्स्पेक्टर साहेब एकत्र आहेत. तर इन्स्पेक्टर साहेब मोरीला फोन करतो आणि मायाच्या माणसाला चेहरा झाकून तेथे घेऊन यायला सांगतो, कुणालाही काही न कळवता. त्यानंतर आता इकडे सारंग, सौमित्र आणि ऐश्वर्या, अवंतिका ऋषिकेश येण्याची वाट पाहत असतात. आणि आता सारंगला काही ओवीला भेटल्याशिवाय दम निघत नसतो. सारंग म्हणतो की आता ऋषिकेश दादांनी सांगितलं की ओवी सापडली म्हणून, मग का ते इकडे येत नसेल. त्यावरती सौमित्र म्हणतो की अरे हे बघ सारंग, येतील ते, तू काही टेन्शन घेऊ नको, लवकरात लवकर येतील, आणि ओवीला मी कधी एकदाचा बघतोय असं मला झालेलं आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी, तुमचा खरंच ओवीवर खूप जीव आहे हो. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय सांगू, मला खरंच काही कळत नाही. नक्की मी ओवीला खरंच मिस करतोय, कारण तिचं ते हसणं, तिचं ते रडणं, आणि मी खरंच तिच्यातील एक लहान मूल नाही मिस करू शकत. मला असं झालेलं आहे की ओवीला मी केव्हा भेटू. ओवीतील लहानपण बघितलं तर माझंच लहानपण कुठेतरी आहे असं मला वाटतं. आणि खरं तर म्हणून तर आता ही माझ्यासारखी जी माणसं आहेत, ही चुकीची माणसं तर आमच्यासारख्या साध्या भोळ्या माणसाचा फक्त वापर करून घेतात. आणि हे बघा वहिनी, मी तुम्हाला सांगतो की ऐश्वर्या जेव्हा माझ्याशी तोडून वागत होती, मी घरातील कुणाला त्याबद्दल काही सांगत नव्हतं. मी ओवीकडे जाऊन बसायचो. मला खरंच खूप खूप बरं वाटायचं की समजा मी एकटाच अगदी टेन्शनमध्ये बाहेर बसलो तर तेव्हा माझी परीराणी आहे ना, तर ती माझ्याकडे यायची आणि असा हात लावत मात्र मला म्हणायची, अरे गुलाबजाम काका, तू रडू नकोस, कारण रडणारा गुलाबजाम काका आहे ना, तो गोड नाही दिसत, आणि रडणं बंद कर, हास आता, असं म्हणणारी माझी ओवी आहे. अशी तेव्हा आता हे सारंग सर्व सांगत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ऐश्वर्यासुद्धा आता हे सर्व ऐकत असताना तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. ऐश्वर्यासुद्धा चक्क रडत आहे. तेव्हा सारंग पुढे सांगतो की अवंतिका वहिनी, जेव्हा ऐश्वर्या मला कायमची सोडून गेली तर त्यावेळेस मी आतमधून पूर्णपणे तुटलो होतो. सारं काही संपून गेले होते, आणि त्यावेळेसुद्धा फक्त या गुलाबजाम काकाला ओवीचा आधार होता. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी कोणी नाही, तिचं माझ्यावर पूर्ण लक्ष असायचं. मी जेवलो किंवा नाही जेवलो याचीसुद्धा ती पूर्णपणे खात्री करून घ्यायची. आणि माझी ओवी मोठीसुद्धा माणसं आहे, तर ती मला येऊन समजायची, सगळं काही मला व्यवस्थित सांगायची. पण तरीसुद्धा माझी ओवी मात्र मला खरंच खूप जपायची. पण ओवीला मात्र मी पूर्ण काही कळलं होतं असंच मला वाटलं. आणि सतत मात्र ती माझ्या आजूबाजूला असायची. सतत मात्र ती मला असंच काहीतरी मनात सांगून माझं दुःख विसरायला भाग पाडायची. त्यामुळे मी ओवीमध्ये मग्न व्हायचो. आता हे सर्व ऐकल्यानंतर ऐश्वर्याला आता खरंच स्वतःचा पश्चाताप येत आहे. तिला स्वतःची चूक समजते. आपल्यामुळे सारंग किती दुखावला जात होता हे डोळे भरून ती आज बघत असते. माझ्या दुःखावरचं औषध माझी ओवी होती, आणि माझ्या जखमेवरचं मलम होतं माझी ओवी होती. नाही तर आहे, कायम राहणार ते. हे बघा बहिणी, मला खरंच माहिती नव्हतं की जेव्हा मी त्या ओवीला मायेकडे घेऊन गेलो, मला खरंच असं वाटलं नव्हतं की ती ओवीला असं डांबून ठेवेल म्हणून. नाहीतर मी कधी असं वागले नसतो. माझ्या ओवीला मी त्या मायेकडे घेऊनच गेलो नसतो, कारण मी त्या मायेवर विश्वास ठेवला आणि माझ्या ओवीला मी तिकडे घेऊन गेलो. माझ्यामुळेच आज ओवी इतक्या संकटात होती, आणि खरंच मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकत. हेच पाप आहे तर ते माथी घेऊन फिरतोय, आणि ते कधी पाप पुसलं जाईल याची मी वाट बघत आहे. म्हणून सारंग पूर्णपणे डोक्याला हात लावून रडत हे सर्व सांगत आहे. सारंग रडतच म्हणतो की मला असं वाटते की माझी ओवी येईल आणि तीच हे पाप पुसून काढेल. एकदाच तिचा आवाज कानावर पडावा असं झालेला आहे. तर अवंतिका सारंगला समजावते. आता सारंग खूप रडत आहे. सारंग आपल्या डोळ्यातील पाणी पुसत अवंतिका म्हणते की प्लीज भाऊजी शांत व्हा. ऐश्वर्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. सगळेजण मात्र ओवी केव्हा येते याची वाट पाहून असतात. आणि तेवढ्यात आता गुलाबजाम काका असे म्हणतच ओवी धावतच येते. सगळ्यांना फारच आनंद होतो. आता ओवी धावतच मात्र त्यांच्याकडे येते. ऋषिकेश आणि जानकीसोबत ओवीला बघून आता सारंगला इतका आनंद होतो, तो खूप रडतो. ओवीला धरतो की ओवी ओवी असे गोड असे छान छान पापे घेतो. ओवी बाळा, माझी ओवी बाळा म्हणून आता आता सारंगला खूप आनंद झालेला आहे. घट्ट ओवीला मिठी मारून मात्र आता तो खूप रडत आहे. इतका आनंद त्याला झालेला आहे. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येत आहेत. ओवीला बघून खूपच सगळ्यांना आनंद होतो. ऐश्वर्यासुद्धा आता ढसाढसा रडत असते. आता रडतच विचारतो की ओवी तू कशी आहे. ओवी म्हणते की अरे गुलाबजाम काका, मी ठीक आहे, आता मी बरी आहे ना, मी तुझ्याकडे परत आली, मग तू काय रडतोस बरं. त्यावरती आता सारंग म्हणतो की अगं मी तुला खूप दिवसातून पाहिलं ना, त्यामुळे खूप रडतोय, मला तुझी खूप आठवण येत होती. मला सांग बरं ओवी, त्या मायेने तुला त्रास तर नाही ना दिला. त्यावरती ओवी म्हणते की खूप दिला, आणि खूप नाही, थोडासा दिला असं परत म्हणते. आणि हे बघ, मी तिला जर म्हटलं की मला तुझी आठवण येते, मला आईची आठवण येते, तर ती माझ्याशी खोटं बोलायची, आणि ती नंतर मला चॉकलेट द्यायची आणि मला त्याच नादाला लावायची, आणि आता मला गप्प बसवायची.
खरंच गुलाबजाम काका, मी तुम्हाला खूप मिस केलं, खूप. त्यावरती आता सारंग म्हणतो की हुआ गो ओवी, मी सुद्धा तुला खूप 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 मिस केलं. म्हणून तर आता ओवीला धरून खूप रडतोय. तिच्या हातांचे गोड असे छान छान पापे घेतोय. त्यानंतर आता म्हणतो की हे बघ ओवी, माझ्यामुळेच हे सर्व झालं. त्या राक्षसी मायेने तुला दांबून ठेवलं. ते केवळ माझ्यामुळे. हे सर्व मी मुद्दाम नाही केलं. मी तुला तिच्याकडे सोडलं, खरंच मुद्दाम नाही केलं. तुझा आपल्या गुलाबजाम काकावर विश्वास तर आहे ना? त्यावरती रडतच ओवी म्हणते की हो गुलाबजाम काका, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यावरती आता सारंग तिची माफी मागतो की मला माफ कर ओवी बाळा, माझं खरंच खूप मोठं चुकलं. माझ्यापासून मात्र म्हणजे हे बघ, तुला आई नानांपासून सगळ्या घरच्यांपासून दूर राहावं लागलं. हे केवळ माझ्यामुळे झालं. त्यामुळे ओवी प्लीज मला माफ कर. त्यावरती ओवी म्हणते की हो गुलाबजाम काका, तू रडायचं नाही. आता मी आलेले आहे ना. आपल्या हाताने मात्र ते आता सारंगच्या डोळ्यातील पाणी पुसते. त्याचा गाल धरत म्हणते की तुला माहितीये ना गुलाबजाम काका की रडल्यावर काय होतं? सारंग लगेच पुढे म्हणतो की गोड नाही दिसत. सारंग आणि ओवीचं ते प्रेम बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा आता सारंग खूपच हसतो. तर ओवी त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की बघ, आता हसल्यानंतर किती गोड दिसतो बरं. सारंग खूप मोठ्याने हसतो खतखत. आणि हे बघ गुलाबजाम काका, तू नेहमी बोलत असतोस की आपल्याशी कोणी वाईट वागलं तर आपण त्याचं घर उन्हात बांधूयात. मग आज मात्र त्या बायाचं घर आपण उन्हात बांधूयात, ते पण आपण सगळ्यांनी मिळून. त्यावरती मात्र सारंग म्हणतो की ठीक आहे. आणि आता सगळेजण मात्र आता हसतात. त्यांना सगळ्यांना गोड असू येतं. सारंग आणि आता ओवी पुन्हा एकमेकांना अगदी कडकडून मिठी मारून भेटतात. तेव्हा आता जानकी जवळ येते आणि ओवीला अगदी बाजूला करत म्हणते की हे बघ बास झालं ओवी, तू काकाला अजून रडू नकोस बरं. सारंगला आता हाताला धरून जानकी उठवते. त्यानंतर मात्र आता जानकी हे ओवीला घेऊन आता त्या कॉन्स्टेबल आहेत ना, तर त्या दोघींना म्हणते की हे बघा मॅडम, आम्हाला येईपर्यंत ओवीला तुमच्याकडे राहून द्या, कारण ओवीच्या जीवाला धोका असू शकतो. प्लीज तुम्हाला विनंती करते. तर ओवी म्हणते की बाय गुलाबजाम काका, बाय आई. त्यावरती जानकी म्हणते की हे बघ, तू काही काळजी करू नको, आम्ही लवकरात लवकर येतो. आता ते दोघंही, ती जोडी मात्र आता हे ओवीला सांभाळायला तयार होतात. हे बघ आई, तुम्हाला नक्की घ्यायला ये, मी तुझी वाट पाहते. आणि बाय करून मात्र आता ओवीला घेऊन ते तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही आता ओवी भेटलेली आहे, मग तुम्ही इथे वेळ का वाया घालवतात? तुम्ही ओवीकडे जा बरं, तिच्याशी गप्पा मारा, तिच्याशी वेळ घालवा. आम्ही आहोत ना, आम्ही सगळं काही मॅनेज करू. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही त्या मायेला नक्की पकडताल म्हणून. त्या मायेला मात्र आता मला उद्ध्वस्त करायचं आहे. म्हणजे तिने आमच्या ओवीला डांबून ठेवलं होतं. काही झालं तरी तिच्या डोळ्यामध्ये मला ती भीती बघायची आहे. मला अगदी ठामपणे सांगायचं आहे की आता जे काही गुन्हेगारी माणसं आहेत, तर ते आता असं वागल्यानंतर त्यांच्याबरोबर काय होतं ते. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, मला कळतं ऋषिकेश, पण ठीक आहे, तुम्हाला जर आमच्यासोबत थांबायचं असेल तर तुम्ही थांबू शकतात. आता मात्र खरंच आम्हाला काही भीती नाही. आणि तेवढ्यात मात्र आता जे हवालदार आहेत, तर त्या मायाच्या माणसाला तिथे घेऊन येतात आणि आता त्याच्यात जे काही चेहऱ्याला काळं कापड लावलेलं आहे, तर ते बाजूला करतात. इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात की हे बघ आई, मी जे काही तुला सांगत आहे फक्त तेवढंच ऐकायचं आणि तिला सांग की मी लोकेशनला आलो, मी हेल्मेट घातलेला आहे आणि बाईक घेऊन आलो म्हणून. आणि तिला असं सांगायचं की आता आपल्याला सेफ ठिकाणी जायचं आहे आणि मी तुला सेफ ठिकाणी घेऊन जातो म्हणून. कळले ना मी तुला काय सांगितलं ते? तर साहेब फोन घेतात आणि त्याला म्हणतात की हे बघ, हा हात मोकळा आहे, फोन कर लवकरात लवकर, तिला फोन करून सांग. लावल्यानंतर मात्र ही मायाने साडी वगैरे नेसलेली असते, डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि ती फोन उचलते, हॅलो म्हणते. तेव्हा तिचं माणूस म्हणतो की हॅलो मॅडम, मी बोलतोय. तेव्हा माया रागाने तिसला म्हणते की तू? तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो, मीच बोलतोय आणि मी तेथून सटकलो. आणि हे बघा, माया विचारते की हा नंबर कोणाचा आहे. त्यावरती आता तो खोटं बोलतो आणि म्हणतो एका माणसाला मी भेटलो आणि त्याच्याकडनं हा मोबाईल घेतला आणि तुम्हाला कॉल केला. माया त्याला विचारते की तू कशासाठी फोन केलेला आहेस. आणि तो म्हणतो की हे बघ, आता मी मॅडम तुम्हाला वाचवायला इथे आलो बाईक घेऊन, मात्र मी सुमन नगरच्या रस्त्याला उभा आहे. तर हे बघा, मी हेल्मेट घातलेलं आहे, ब्लॅक कलरचं जॅकेट घातलेलं आहे, माझ्या मागे बसा, मग आपण एका सेफ ठिकाणी जाऊयात. आता माया म्हणते की ठीक आहे, मी येते. आता मायाला असं वाटतं की खरंच तो आलेला आहे आणि आता ती विचार करते की हा नंबर जर पोलिसांनी ट्रेस केला तर मात्र आता अवघड होईल. म्हणून माया आता लगेच त्या मोबाईलमधील ते ज्या फोन नंबरने बोललेले आहे, तर ते कार्ड काढते आणि ते कार्ड फेकून देते आणि दुसरं कार्ड मोबाईलमध्ये घालते. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला सांगतात, चला आता लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे. तर तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तिने आता फोन काढलेला आहे आणि आता मात्र तो फोन नंबर फेकून दिलेला आहे. आपल्याला पुढचा प्लॅन जो काही करायचा आहे तो आपण अगदी तयारीला लागूयात आणि तो प्लॅन सक्सेस करूयात म्हणून. सगळेजण आता त्यांच्या प्लॅनला अगदी म्हणजे पूर्ण करायला तयार होतात. कसं आणि काय करायचं आहे याबद्दल सगळं काही इन्स्पेक्टर साहेब आता त्यांना माहिती देतात आणि पुढचा प्लॅन सगळं काही समजवतात. त्यानंतर मात्र आता इकडे मोमित्र
हा जानकीला म्हणत असतो की दादाला तिकडे थांबण्याची काय गरज होती, कारण आता ऋषिकेश मात्र पोलिसांच्या जवळ असतो आणि पुढचा प्लॅन नक्की काय करायचा आहे त्याबद्दल त्यांची आता सगळी काही चर्चा सुरू असते. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जानकी सौमित्राला म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, ती म्हणते की मागच्या वेळेस सुद्धा माया आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून पळून गेली होती. त्यावर ते आता ऐश्वर्या म्हणते की काही झालं तरी पोलीस त्या मायाला शोधून काढतील, मग दादांना तिकडे जाण्याची काय गरज होती. जानकी म्हणते की मागच्या वेळेस ती आपल्याला अगदी चुकावून देऊन पळून गेली होती आणि यावेळेस मात्र तसं व्हायला नको, यासाठी ऋषिकेश मात्र तिकडे गेलेले आहेत आणि पोलिसांना मदत करण्यासाठीच ते तिकडे थांबलेले आहेत. तर त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा, तेथे पोलीस सिव्हिलमध्ये असतील त्यामुळे मात्र त्या मायाला पोलिसांवरती डाऊट नाही येणार. आणि हे बघा, तेव्हा मात्र आता त्यांच्यासोबत ऋषिकेश दादा असतील तर माया आहे तर अलर्ट होऊ शकते. त्यावरती आता लगेच सारंग म्हणतो की हो एकदम बरोबर आहे आणि सौमित्र म्हणतो की एक्झॅक्टली, तू एक काम कर अगं वहिनी, दादालीकडे बोलून घे. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की त्यांनी असं काहीतरी प्लॅन केलेला आहे, तर त्यामागचं सगळं काही सारासार विचार त्यांनी केलेला असेल, म्हणूनच आता इतकं मोठं पाऊल त्यांनी उचललेलं असेल आणि ऋषिकेश त्यांना तिकडे मदत करत असतील. त्यावरती सारंग म्हणतो की अगं वहिनी, पण आपण असं मागे थांबून काय फायदा आहे, आपल्याला सुद्धा तिकडे जायला नको का? आणि हे बघ, दादा तिकडे गेले आहेत त्यामुळे आपण सुद्धा जाऊयात आणि पोलिसांची मदत करूयात, त्यामुळे आपण इकडे थांबून तरी काय करणार आहोत. त्यावरती जानकी म्हणते की नाही, कोणी कुठेही जायचं नाही, जोपर्यंत ऋषिकेशचा फोन येत नाही तोपर्यंत मात्र कोणी कुठेही जायचं नाही, आपण सगळेजण इथेच थांबणार आहोत. त्यानंतर मात्र इकडे या मायेने मात्र आता साडी वगैरे नेसून डोक्यावर पदर घेतलेला आहे. वेगळी स्टाईल मात्र तिने केलेली आहे की कारण कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून. आता ती चोर पावलांनी मात्र तेथे आता येत असते, जेथे आता त्या माणसाने तिला बोलवलेलं आहे. म्हणजे आता हा प्लॅन आहे आणि तेथे आता त्या मायेच्या माणसाऐवजी ऋषिकेश येणार आहे आणि ऋषिकेश येऊन मात्र आता तिला आपल्या बाईकवर बसवून आता योग्य ठिकाणी नेणार आहे. परंतु मायाला याची जराही चाहल नसते. ती बरोबर आता तेथे बसायला येते. आता माया मात्र अगदी चालत चालत डोक्यावर पदर वगैरे घेत मेडिकलजवळ येते आणि मेडिकलमधनं आता तो पेपर स्प्रे घेते आणि आता तो स्प्रे घेऊन आता स्वतःशीच खूप खुश होत असते, कारण कोणीही आता अगदी मला पकडायला जरी आले तरी हा स्प्रे आहे ना, तो माझी मदत करेल असे बोलून मात्र माया आता खूप खुश होते. मात्र आता ही माया पुढे येते आणि पुढे येऊन बघते तर आता ती सगळ्यांना ओळखते, कारण सगळेजण पोलीस आहेत. कारण आता ते साध्या वेशात जरी असले तरी सुद्धा मायेला माहिती असतं की नक्की हे पोलीसच आहेत. आणि आता यांना म्हणजे या लहान बाळांना कसं मी हाताशी घेते असे बोलून ती डोक्यावर पदर वगैरे घेते आणि हातामध्ये 2 चॉकलेट घेऊन येते आणि तेथे समोरच आता 2 लहान मुलं असतात, काहीतरी खेळणी वगैरे घेत असतात. माया त्यांच्याजवळ येते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला चॉकलेट हवं आहे का? तेव्हा चॉकलेट म्हटल्यानंतर आता ती मुलं खूप खुश होतात आणि माया त्यांना चॉकलेट देते. त्या लहान मुलांना म्हणते की तुम्ही माझ्यासोबत बरोबर जर आलात तर मी तुम्हाला आणखीन चॉकलेट देईल, येणार का तुम्ही माझ्यासोबत? तेव्हा ती मुलं खूपच खुश होतात. मात्र आता माया त्या 2 मुलांच्या हाताला धरून तिथून जात असते. तेव्हा लगेच त्यांची आजी पाहते आणि त्यांना आवाज देते की सोनू, बंटी. आता ते धावतच आपल्या आजीजवळ येतात आणि आता त्यांची आजी म्हणते की तुम्हाला हे चॉकलेट कोणी दिलं आणि तुम्ही लगेच त्यांच्याबरोबर जायला निघालात. त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब ओळखतात. इन्स्पेक्टर नाही, सॉरी, हवालदार म्हणतात की ती डोक्यावर पदर घेत बाई आहे तर ती मात्र ह्या मुलांची आई नाही, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे असे बोलून ती आता मायाचा पाठलाग करत तिच्या मागे येतात आणि आता मात्र ते मायेच्या अगदी जवळ आलेले आहेत. माया त्यांना मागे वळून बघत असते तेव्हा ती मुद्दाम मागे बघितल्यासारखं नाटक करतात. मायाने मागे बघितल्यानंतर ते सुद्धा आता आपल्या मागे बघतात. आता मायेच्या सगळं काही लक्षात येतं. माया पुन्हा त्यांना मागे वळून बघते आणि पुन्हा सुद्धा ते मागे बघितल्यासारखं करतात आणि मायाला समजतं की ते आपला पाठलाग करतायत. माया लगेच आता तिथून धावत अगदी पळत सुटते. तेव्हा ते तिचा पाठलाग करत तिच्या मागे पळत असतात. तेव्हा मात्र आता समोरून मात्र बाईक येते आणि आता हे तिचा पाठलाग करत तिच्या मागे येत असतात, परंतु ते खूप लांब राहिलेले असतात आणि तेवढ्यात मायेपुढे धावतच येते ऋषिकेश बाईक घेऊन आणि डोक्यामध्ये हेल्मेट घालून समोर उभाच असतो. आता मायाला असं वाटते की नक्की आपला माणूस आहे. तिला मात्र आता आपल्या माणसाचा फोन आलेला आहे हे आठवते आणि माया लगेच आता ती अगदी बघत असते बारकाईने, परंतु मायेच्या लक्षात येत आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माया आता लगेच त्याच्या गाडीवर बसते आणि आता तिथून निघून जाते. तेव्हा आता लगेच हवलदार आता त्या दुसऱ्या हवलदाराला म्हणतो की बघितलंस का, आज मात्र ही माया पुन्हा आपल्या हातावर तुरी देऊन निघून गेली. आता मात्र साहेबांना आपण काय सांगायचंय? दुसरा हवलदार म्हणतो की जे घडलेलं आहे तर ते
तेच सांगायचं आहे. त्यानंतर आता इकडे आता ह्या मायाला असं वाटतं की आपलाच माणूस आहे आणि ती आता म्हणते की शाबास, तू बरं झालं वेळेवर आलात, नाहीतर त्या लोकांनी मला पकडलं असतं. त्यामुळे आता तू गाडी इतक्या स्पीडने चालव की ते लोक आता आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश मुद्दाम हळूच गाडी चालवत असतो, तर माया पुन्हा त्याच्यावर ओरडते की अरे मी तुला काय बोलते, अरे गाडी ही स्पीडने चालव, नाही तर ते लोक माझ्यापर्यंत येऊन पोचतील, मी जे सांगत आहे तू काही करत नाही. ऋषिकेशने मुद्दाम आता गाडी अगदी स्पीडने म्हणजे कमी आणलेली असते. तेव्हा आता माया त्याच्यावर ओरडत असते की अरे स्पीड वाढव गाडीचा, अगदी जोरजोराने ओरडत असते. जेव्हा आता एका ठिकाणी आता म्हणजे बरोबर आता ही जी पोलीस चौकी आहे तर त्या चौकीच्या बाहेर मात्र येऊन आता ही गाडी थांबवली जाते आणि आता लगेच माया त्याच्यावर ओरडते. माया म्हणते की काय रे, गाडी का थांबवलीस, तो वेडा आहेस का, गाडी का थांबवली. तोपर्यंत ऋषिकेश काही उत्तर देत नसतो, तो एकदम शांत असतो. माया मात्र आता त्याच्यावर खूप रागवलेली असते, त्याच्यावर चिडते, अगदी रागारागाने विचारते तू गाडी का थांबवलीस. आणि त्याच वेळेस आता जेव्हा ऋषिकेश मात्र आपल्या डोक्यातील हेल्मेट काढतो तर मायाच्या पायाखालची जमीन सरकते. मायाला आता सगळं काही लक्षात येते. आता ऋषिकेश मात्र रागाने त्या मायाकडे पाहत असतो. माया मात्र आता तिथून पळण्याचा प्रयत्न करते, परंतु आता लगेच तिथून जेव्हा ती पळून जात असते, लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या पळून येतात आणि मायाला पकडतात. आणि आता मात्र तिला पकडून मात्र सगळे इन्स्पेक्टर हवालदार वगैरे आहे सगळे आता एक वेळखा घालून मात्र मायेच्या अवतीभोवती येतात, गोल अगदी रिंगण करून. आता सौमित्र, अवंतिका, ऐश्वर्या हे सगळेजण पळून येतात आणि मायाला अडवतात. आता मात्र मायाला सगळ्यांनी पकडून ठेवलेलं आहे आणि त्याच वेळेस आता जानकी तिच्या समोरून येते. जानकीला मात्र आता ही माया पाहते. सगळेजण मात्र ह्या मायेकडे रागाने पाहत आहे आणि मायासुद्धा आता जानकीकडे अगदी रागानेच बघत आहे. तो आता लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या मात्र आता जानकी समोर या मायाला ढकलून देतात. जानकी आता रागाने त्या मायेकडे पाहत असते. ऐश्वर्या बरोबर अगदी लांबच थांबलेली आहे, कारण सगळ्यांना माहिती असतं की माया काहीतरी आता करेल म्हणून. तेव्हा आता माया ही सगळीकडे अगदी गोल गरका घेऊन बघते. आता सगळीकडे ते बघितल्यानंतर तिला माहिती होतं की सगळ्यांनी आपल्याला घेरलेलं आहे म्हणून. तेव्हा ती नाटक करत अगदी नॉर्मलपणे म्हणते की हे बघ जानकी, मला माहिती आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण प्लीज तू शांतपणे ऐकून घे. तेव्हा आता जानकी सणकणी एकट्या मायाच्या गानामध्ये देते आणि की रागाने तिला म्हणते की तुझं ऐकून घ्यावं ही तुझी पात्रता आहे का. खरं तर हीच चपराक मात्र तुझ्या भावाने मकरंदने तुला मारायला हवी होती, नाहीतर तू असे आमच्या आयुष्याचे खेळ नाही मांडली असतेस. मला, माझ्या ओवीला आणि माझ्या कुटुंबाला अगदी खेळण्यासारखं तू वापरलंस. आणि आता मात्र तू बघत राहा, ही घराघरातील जानकी आहे ना, तर मात्र आता त्या घरातील जानकी आहे तर ती मात्र कुणीही आपल्या घराकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याची काय अवस्था करते आता तू बघतच राहा. आणि एक सणकणी पात्र मात्र दुसऱ्या गालात सुद्धा आता एक ठेवून देते. ही पहिली चपराक असते ती माझ्यावर वार करण्याची, आणि आता परत दुसरी एक गालात कानामागे ठेवून देते आणि ही दुसरी चपराक आहे ना माझ्या ओवीला त्रास देण्याची, तिला डांबून ठेवण्याची, माझ्यापासून दूर नेण्याची. आणि पुन्हा एकदा आणखीन एक ठेवून देते आणि म्हणते की ही तिसरी चपराक आहे ना माझ्या सारंग भाऊजींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलंस, त्यांना फसवलंस, त्यांच्या भावनांशी खेळ केलास. आणि परत चौथ्यांदा एकसं ठेवून देते आणि म्हणते की ही चौथी चपराक आहे ना माझ्या कुटुंबाचा खेळ केलास, त्यांना फसवलंस. आणि आता ही पाचवी सुद्धा ठेवून देते आणि म्हणते की माझ्या आईला माझ्यापासून कायमचं दूर केलंस, त्याची का तू असं केलंस का, तू असं केलंस का. म्हणून जानकी ते एक सण चांगलं ठेवून देते. तर माया खाली पडते आणि खाली पडता क्षणी मात्र आता जानकीला खूप त्रास होत असतो. ती आपलं जखम आहे तर ती आवरते आणि त्याच वेळेस तिथे खाली पडलेला जो काही दगड आहे तर तो दगड उचलते. जानकी मात्र बोलण्याच्या नादात असते. जानकी म्हणते की माया, तू का हे सर्व केलंस आणि हे सर्व करून तुला शेवटी काय मिळालंस. माया मात्र आता लगेच तो दगड उचलते आणि आता तो दगड ती उचलत असते. तर जानकी म्हणते की गमवलंस तू सगळं काही गमवलंस. जानकी तिला म्हणते की अगं, आयुष्यातील 12 वर्ष ज्या भावासाठी तू वाया घालवली, स्वतःचा भाऊ तू गमवलास असे जानकी मात्र म्हणत आहे. तर तिच्या कानामध्ये आवाज घुमत आहे. त्यानंतर मात्र जानकी पुढे म्हणते की माया, तेव्हा मनामध्ये मात्र राग, द्वेष, जी काही भावना अगदी रुजवायला सुरुवात होते, तेव्हा तो माणूस स्वतःलाच मात्र आतमधून पोखरायला सुरुवात करतो, दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. तो मात्र स्वतःच एक दिवस संपतो, हे लक्षात ठेव. आणि हे पण लक्षामध्ये ठेव की प्रेम, दया, करुणा भावना मात्र माणसाला फुलासारखं बहरत ठेवते. निवडायचं आहे की निवडुंगाचा काटा आहे मात्र फूल ठरवतं, आपण ठरवतो. त्याच क्षणी सगळ्यांना बेसावध करून मात्र माया तो दगड उचलत असते. तिला पुढे म्हणते की आपण आणि तू मात्र अगदी निवडुंगाचा काटा अगदी निवडण्याचं ठरवलं. आणि आता मात्र माया ती बेसावत असते. आता मायाला असं वाटतं की आता कुणाचंही आपल्याकडे लक्ष नसेल म्हणून तो दगड आपल्या हातामध्ये उचलते आणि त्या दगडाकडे पाहत असते. आणि त्याच वेळेस जानकी रागाने तिच्याकडे बघते आणि तिला प्रत्येक आता अगदी क्षणाची आठवण करून देते. आणि जानकी मात्र आता इतकी रागावलेली आहे, सगळेजण रागाने त्या मायेकडे पाहत आहे. तर मित्रांनो, शेवटी हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी येतात आता अगदी म्हणजे रागाने त्या मायेकडे पाहत आहे. माया लगेच उठते आणि अगदी जोरात या असे ओरडून जो काही दगड आहे तर तेथे रस्त्यावर असलेल्या त्या लाईटला फेकून मारते आणि सगळ्यांना तेथे अंधार
झाल्यामुळे आता सगळेजण ह्या मायेला पाहत असतात, तिच्या मागे पळत असतात. तेव्हा आता सगळेजण तिचा पाठलाग करत तिच्या मागे येतात आणि आता ती तिथून सगळ्यांना हुलकाणी देऊन पळत असते. तेव्हा आता सगळेजण तिचा पाठलाग करत तिच्या मागे येतात आणि जेव्हा मात्र आता सगळेजण तिचा पाठलाग करत असतात तर ते पुढे येते आणि एका मातीच्या ढिगाऱ्यावरून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते आणि त्याच वेळेस समोरून आता ऐश्वर्या येते आणि तिच्या हाताला धरते. मायेला असं लागतं की आता ऐश्वर्याने आपल्याला मदत केली, म्हणून माया मात्र ऐश्वर्यावर विश्वास ठेवून आता पोलीस स्टेशनमध्ये येते आणि तिला असं वाटते की इथे घर आहे. माया अगदी आतमध्ये येते, दरवाजा बंद करून घेते, पण आता आतमध्ये सगळेजण बसलेले आहेत. टेबल खाली जाते आणि तेथे लपते तर तेथे जानकी येते आणि जानकी तिला म्हणते तिला पकडते आणि म्हणते की मी तिला म्हटले होते माझी ज्या घराशी जे काही वाकडं तर त्याची चितेवर लाकडं, असं म्हणून मात्र आता लगेच ती मायेला सर्वांच्या समोर ढकलून देते. सगळेजण मात्र पुन्हा आता वेळखा घालून मायेला पकडतात. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.